फार्मा केमिस्ट्री एक परफेक्ट मेडिकल बिलिंग सॉफ्टवेअर. तर आज आपण बघणार आहोत या फार्मा केमिस्ट्री सॉफ्टवेअरचा एक डेमो. ते युजर नेम आणि पासवर्ड टाकल्यानंतर आपण लॉग इन करतो. ते युजर नेम आणि पासवर्ड टाकून आपण लॉग इन करूया. लॉग इन केल्यानंतर हा एक अतिशय सोप्या पद्धतीचा डॅशबोर्ड इथे तुम्हाला बघायला मिळतो. त्या डॅशबोर्डमध्ये काही ऑप्शन्स आहेत. त्या डॅशबोर्डमध्ये आपण बघूया की सॉफ्टवेअरमध्ये पहिले प्रोडक्ट कसे ॲड करायचे. प्रोडक्ट ॲड करण्यासाठी खाली इथे एसक्यू नावाचं एक बटन दिलेलं आहे. त्याच्यामध्ये हे प्रोडक्ट रिलेटेड सगळे ऑप्शन्स आपण दिलेले आहेत. त्यामध्ये प्रोडक्ट मास्टर, त्या प्रोडक्ट मास्टरमध्ये खूप सारे प्रोडक्ट्स ऑलरेडी ॲड केलेले असतात. जवळपास 2 ते 2.5 प्रोडक्ट्स त्याच्यामध्ये पहिल्यापासून ॲड केलेले आहेत. जर नवीन काही प्रोडक्ट तुम्हाला ॲड करायचे असतील तर इथे न्यू बटन दिलेलं आहे. त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्ही फॉर्म फिल करून एक नवीन आयटम इथे ॲड करू शकता. त्यासोबतच तुम्हाला जर एखादा आयटम सर्च करायचा असेल तर तुम्ही इथे तो सर्च पण करू शकता. तुम्हाला सर्च करण्याचे ऑप्शन्स पण इथे दिलेले आहेत. त्यासोबतच काही कंटेंट जर तुम्हाला अपडेट करायचं आहे एखाद्या मेडिसिनमध्ये तर तुम्ही इथून ते अपडेट करू शकता. ते पण फॅसिलिटी आपल्या इथे दिलेली आहे. त्यानंतर प्रोडक्ट्सच्या कॅटेगरीज आणि युनिट्स हे दोन्ही पण तुम्ही ह्याच एका फॉर्मवरून ॲड करू शकता आणि ॲडजस्ट करू शकता. त्यासोबतच आता आपण बघूया की सॉफ्टवेअरमध्ये परचेस कसं घ्यायचं आहे. परचेससाठी इथे परचेस बटन दिलेलं आहे. परचेस बटनवर क्लिक केल्यानंतर तुम्ही इथे न्यू परचेसवरती क्लिक करू शकता. ज्यावेळेस तुम्ही न्यू परचेसवरती क्लिक करा त्यावेळेस एक परचेस फॉर्म इथे ओपन होतो. आता यामध्ये तुम्ही ज्या सप्लायरकडनं परचेस येत आहे त्या सप्लायरला तुम्ही इथे सिलेक्ट करायचं आहे. जर तो सप्लायर तुमच्या ह्या लिस्टमध्ये नसेल तर त्यासाठी खाली बटन दिलेलं आहे न्यू सप्लायरचं. तर ती शॉर्टकट की दाबून तुम्ही एक फॉर्म ओपन होतो. इथे न्यू सप्लायरचा फॉर्म ओपन होईल. इथे तुम्ही नवीन सप्लायरची एंट्री करू शकता. त्यासोबत तिथून पुढे त्यांचं लेजर आणि अकाउंट पूर्णपणे मेंटेन होतं. सो आपण एक पर्टिक्युलर नवीन कस्टमर तर आपण इथे आता एक नवीन सप्लायर क्रिएट करूया. मी न्यू करतो. फार्मा ट्रेडर्स नावाने एक सप्लायर क्रिएट करतोय आणि फक्त सेव्ह करायचं. हे सप्लायर क्रिएट झालेले आहेत. यानंतर इथे आता ते अवेलेबल असतील आपल्याला परचेस घेण्यासाठी. फार्मा ट्रेडर्स सिलेक्ट केल्यानंतर बाय हँड म्हणजे कोणाच्या हस्ते ते मटेरियल आले त्यांचं नाव तुम्ही इथे टाकू शकता. त्यानंतर व्हेकल नंबर, जो व्हेकल नंबर असेल तो व्हेकल नंबर तुम्ही इथे टाकू शकता. त्यानंतर इन्व्हॉइस नंबर, जे इन्व्हॉइस तुम्हाला आले असेल त्या इन्व्हॉइसचा नंबर तुम्ही इथे टाकायचा आहे. IFB 009 मी एक्झाम्पलसाठी टाकतोय इथे आता. त्यानंतर परचेस टाईप, तुमचा परचेस टाईप कॅश होता की क्रेडिट होता पेमेंट टाईप, तर तो तुम्ही इथे सिलेक्ट करायचा आहे. तो सिलेक्ट केल्यानंतर तुम्ही इथे प्रोडक्ट घेऊ शकता की कुठलं प्रोडक्ट तुम्ही परचेस करताय. मी आता काय करतो की कॅन्डी फोर्स एक प्रोडक्ट आहे 200 mgचं, त्याचं परचेस इथं करूया. त्याचं परचेस मी करतो. तर ते प्रोडक्ट सिलेक्ट केल्यानंतर ते प्रोडक्ट सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला त्याची बॅच इथे दाखवावी लागेल. मी एक्झाम्पलसाठी BTC 002 ही एक बॅच ॲड करतोय. त्यानंतर एक्सपायरी तुम्हाला टाकायची आहे. एक्सपायरी 2026 पर्यंत. त्यानंतर क्वांटिटी ॲड करायची. क्वांटिटी फॉर एक्झाम्पल की तुम्ही 10 स्ट्रीप घेतल्यात 10 स्ट्रीप तुम्ही इथे टाकायचे. त्यानंतर एंटर केलं. आता तुमच्याकडं विथ GST ते परचेस केलं की विदाऊट GST परचेस केलं ते तुम्ही इथे ठेवू शकता. जर विदाऊट GST तुम्हाला ते परचेस झालं असेल तर 120 रुपये फॉर एक्झाम्पल किंवा 150 रुपये विथ GST एका स्ट्रीपची प्राइस आहे. तर त्यानुसार ऑटोमॅटिकली जी त्याची GST अमाऊंट असेल एका स्ट्रीपची ती कॅल्क्युलेट होते आणि टोटल अमाऊंट तुम्हाला खाली बघायला मिळते. आता त्यानंतर 150 रुपये हे झाल्यानंतर तुम्ही परचेस झाली तुमची परचेस प्राइस. आता तुम्ही सेल्स प्राइस टाकू शकता की MRP त्याच्यावरती किती रुपये. फॉर एक्झाम्पल कितीची MRP आहे 200 रुपये पर स्ट्रीप. तुम्हाला कॅशला ज्या रेटला विकायचं असेल तुम्ही त्या रेटला विकू शकता. 200 रुपये टाकते. त्यानंतर क्रेडिट रेट, जर क्रेडिटवर तुम्हाला वेगळे रेट द्यायचे असतील तर तुम्ही इथे टाकू शकता. ते मी 200 रुपये टाकतो तिथे पण आणि ॲड करतो. हा एक प्रोडक्ट इथे परचेसमध्ये ॲड झाला. आता यासोबतच तुम्ही बाकीचे खूप सारे प्रोडक्ट्स इथे ॲड करू शकता जे तुमच्या त्या परचेसमध्ये आले असतील ते, आणि त्यानुसार परचेस बनत चालेल पुढे. आता याला मी सेव्ह करतो फार्मा ट्रेडर्सच्या नावाने. हे क्रेडिटमध्ये इन्व्हॉइस सेव्ह होत आहे 1680 रुपयाचं. मी सेव्ह करतो. हे परचेस क्रिएट झालं. आता एक सेल्स करूया. सेल्ससाठी
सेल्स बटनवरती क्लिक करायचं आहे. सेल्स बटनवर क्लिक केल्यानंतर हा सेल्सचा इथं डॅशबोर्ड तुम्हाला बघायला मिळतो. त्या डॅशबोर्डमध्ये इथं दिवसभरात झालेले सगळे बिलं तुम्हाला बघायला मिळतात. त्यासोबतच जे प्रोडक्ट्स एक्सपायर होत आहेत 1-2 या पुढच्या येणार एका महिन्यामध्ये, ते सगळ्या प्रोडक्टची लिस्ट तुम्हाला इथे कंटिन्यू दिसत राहते. त्यासाठी तुम्हाला कुठंच वेगळीकडे जाण्याची गरज नाहीये. त्या एकाच डॅशबोर्डवर तुम्हाला एक्सपायरीचे आयटम्स पण बघायला मिळतात. आता इथं न्यू बिलचं ऑप्शन दिलेलं आहे. न्यू बिलवर तुम्ही ज्यावेळेस क्लिक कराल त्यावेळेस एक बिलाचा नवीन फॉर्म ओपन होतो. इथं पण सेम, जर तुमच्याकडे तो कस्टमर ऑलरेडी असेल तर तुम्हाला तो ह्या लिस्टमध्ये बघायला मिळेल. जर तो कस्टमर नवीन असेल तर खाली F8 नावाचं बटन दाबल्यानंतर तुम्ही, तर आपण बघूया नवीन बिल याच्यामध्ये कसं करायचं. त्यासाठी न्यू बिलवरती क्लिक करा. तुम्ही न्यू बिलवरती क्लिक केल्यानंतर इथे जे तुमचे अवेलेबल कस्टमर आहेत त्या कस्टमरांची लिस्ट तुम्हाला इथे बघायला मिळते. जर हा कस्टमर नवीन असेल तर त्याची एंट्री तुम्ही इथे मारू शकता. त्यासाठी एक शॉर्टकट की दिलेली आहे F8 नावाची. तुम्ही F8 दाबले की तुम्ही इथं लगेच नवीन कस्टमर क्रिएट करू शकता. नवीन कस्टमरची आपण इथे एंट्री मारूया. आपण नवीन कस्टमर, तर इथे नवीन कस्टमरची मी एंट्री करतो आणि त्या कस्टमरला सेव्ह करतो. हा कस्टमर इथं आता हा कस्टमर इथं सेव्ह झालेला आहे. तुम्हाला डॉक्टरचं नाव सिलेक्ट करायचं आहे. कुठे डॉक्टरांकडनं हे प्रिस्क्रिप्शन आलेलं आहे. जर नाही सिलेक्ट केलं तरी चालेल, काही अडचण नाही. सेल्स रेट तुम्ही इथे टाकू शकता, तुझं MRP आहे. त्यानंतर पेमेंट मोड, जो कुठला पेमेंट मोड असेल तो पेमेंट मोड सिलेक्ट करायचा आहे. त्यानंतर जी मेडिसिन तुम्ही त्यांना सेल करताय ती मेडिसिन तुम्ही सिलेक्ट करा. मी घेतो कॅन्टीफॉस 200 mg, ती सिलेक्ट केली. त्याची अवेलेबल बॅच तुम्हाला खाली अवेलेबल स्टॉकमध्ये बघायला मिळते की त्याची अवेलेबल बॅच किती आहे. नंतर एंटर केलं की तुम्हाला ते सेल्सला येऊन जातं. सेल्सच्या पॅनलवरती ते आल्यानंतर इथे तुम्ही क्वांटिटी टाकू शकता की किती क्वांटिटी तुम्हाला सेल करायची आहे. पण 4 क्वांटिटी द्यायची आहे. त्यानंतर त्याचा रेट तुम्हाला इथे बघायला मिळतो की त्याचा रेट काय आहे. त्यानंतर तुम्ही ते रेट मॅन्युअली चेंज पण करू शकता. मी 30 रुपये रेट चेंज करतोय आणि ऍड करतो. तर अशा पद्धतीने आता राम देशमुख यांच्या बिलामध्ये कॅन्टीफॉस 200 mg ऍड झालेलं आहे. यानंतर बिल आपण इथे सेव्ह करू शकतो. जर तुम्हाला अजून आयटम ऍड करायचे असतील तर तुम्ही इथे प्रोडक्टवरती क्लिक करून अजून एखाद 2 आयटम तुम्ही इथे टाकू शकता. मी कॅन्टीफॉस 100 mg पण एक 2 क्वांटिटी ऍड करून देतो 30 रुपयांनी. ठीक आहे, हे 2 आयटम याच्यामध्ये ऍड झालेले आहेत. तुम्ही बिल सेव्ह करण्यासाठी खाली शॉर्टकट दिलेला F6, तुम्ही F6 दाबू शकता. बिल डायरेक्टली सेव्ह होऊन जाईल. त्यानंतर या डॅशबोर्डमध्ये असे खूप सारे शॉर्टकट्स येतात एका डॅशबोर्ड क्रिएट केले. जसे जर तुम्हाला एखाद्या कस्टमरकडनं पेमेंट रिसीव्ह करायचं आहे, क्रेडिट कस्टमरकडनं घरी असलेला जो जुना कस्टमर असेल तर त्याच्याकडनं जर तुम्हाला पेमेंट रिसीव्ह करायचं आहे तर इथेच रिसिप्टचा ऑप्शन तुम्हाला दिलेला आहे. तिथे तुम्ही क्लिक करून त्यांच्याकडनं रिसिप्ट घेऊ शकता. त्यांच्याकडनं तुम्ही अमाऊंट इथे रिसीव्ह करू शकता. त्यानंतर जर एखाद्या पार्टीला पेमेंट करायचं आहे तर ते पेमेंटचं ऑप्शन पण इथे दिलेलं आहे. त्यानंतर जर एखाद्या पार्टीचं किंवा एखाद्या कस्टमरचा तुम्हाला लेजर रिपोर्ट बघायचा आहे तर तो पण तुम्ही इथे बघू शकता. जसं की आता आपण राम देशमुखांचं बिल मारले तर त्यांचा रिपोर्ट तुम्हाला इथे लगेच बघायला मिळतो. तर जुना तुमचा एखादा कस्टमर असेल, त्या कस्टमरचा तुम्हाला रिपोर्ट बघायचा आहे तो पण तुम्हाला इथे बघता येईल. त्यानंतर आउटस्टँडिंग बघायची आहे. सो इथे तुमच्या सगळ्या कस्टमर्सची आणि सप्लायर्सची आउटस्टँडिंग तुम्हाला एकाच डॅशबोर्डवरती बघायला मिळते. त्यानंतर इथे तुम्हाला प्रोडक्ट सर्च करायचा आहे तर तुम्ही ते प्रोडक्ट सर्च करू शकता. जो तुम्हाला प्रोडक्ट सर्च करायचा आहे त्याचा स्टॉक जर तुम्हाला चेक करायचा आहे किती शिल्लक आहे तर तो तुम्हाला इथे चेक करता येतो. किती स्टॉक अवेलेबल आहे, किती त्याची परचेस व्हॅल्यू आहे, सगळं तुम्हाला इथे बघायला मिळतं एकाच डॅशबोर्डवरती. त्यानंतर अजून आपल्या डॅशबोर्डवर खूप सारे फीचर्स आहेत जसं की सेल्स रिटर्न. जर तुम्हाला एखादा माल तुमच्याकडे रिटर्न आला पुन्हा काउंटरवरती तर तुम्ही त्याची रिटर्न एंट्री मारून घेऊ शकता. तसंच जर तुम्ही काही परचेस केलंय आणि ते तुम्हाला रिटर्न करायचंय तर त्याची पण फॅसिलिटी इथे दिलेली. त्यासोबतच अकाउंट्स रिलेटेड ज्या काही तुमचे ट्रान्झॅक्शन्स असतील त्यासाठी पण अकाउंटचा ऑप्शन दिलेला आहे. जिथे तुम्ही लेजर रिपोर्ट बघू शकता, तुमचे डे बुक्स आहे, कॅश बुक्स बघू शकता. पेमेंट रिसिप्टची एंट्री तुम्ही इथून पण मारू शकता. जो शॉर्टकट तुम्हाला डॅशबोर्डवरती क्रिएट करून दिला आहे तोच शॉर्टकट आणि तेच बटन्स इथे पण आहेत. तर तुम्ही इथे क्लिक करून पण पेमेंट आणि रिसिप्टची एंट्रीज मारू शकता. त्यासोबतच नवीन कस्टमर क्रिएट करणं, सप्लायर क्रिएट करणं किंवा डॉक्टर क्रिएट करणं ते पण इथूनच अकाउंट सेक्शनमधून पॉसिबल आहे. त्यानंतर स्टॉक बघायचं तुम्हाला, स्टॉक रिलेटेड पण इथे ऑप्शन्स आहेत की स्टॉक स्टेटमेंट तुम्हाला बघायचं आहे तर ते पण अवेलेबल आहे. स्टॉक स्टेटमेंटचं शेड्यूल बघायचं आहे ते पण आहे.
त्यानंतर एक्सपायरी व्हाउचर, डॅमेज स्टॉक व्हाउचर, त्याच्यानंतर ओपनिंग स्टॉक व्हाउचर्स. हे व्हाउचर्सची एंट्री पण तुम्हाला इथून करता येते. आता त्यासोबतच खूप सारे रिपोर्ट्स आणि प्रॉफिट लॉसचे स्टेटमेंट्स पण तुम्ही इथे बघू शकता. जसं प्रॉफिट लॉसवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला दाखवतो मी की या प्रॉफिट लॉसमध्ये तुम्ही बघू शकता की डेट वाईज प्रॉफिट लॉस तुम्हाला बघायचा आहे, तो पण बघणं शक्य आहे. आजच्या डेटचा तुमचा प्रॉफिट लॉस तुम्हाला इथे बघायला मिळतो. तुमचा प्रॉफिट आहे 106 रुपये. त्या पद्धतीने की तुमचा प्रॉफिट लॉस बिल वाईज तुम्हाला बघायला मिळतो. ते झाल्यानंतर रिपोर्ट्स. तर या सॉफ्टवेअरमध्ये अगदी सोप्या पद्धतीने खूप सारे रिपोर्ट्स अवेलेबल करून दिलेले आहे की जे तुमच्या बिझनेसचं अनालिसिस तुम्हाला करून देतील. रिपोर्ट्सवरती क्लिक केलं इथे इनवॉइस रिपोर्ट्स आहेत, परचेस रिपोर्ट्स आहेत, सेल्स रिपोर्ट्स आहेत, त्यानंतर अकाउंटचे पेमेंट आणि रिसिप्टचे रिपोर्ट्स आहेत. असे खूप सारे रिपोर्ट्स आहेत की जे तुमच्या दैनंदिन वापरासाठी खूप गरजेचे आहेत. तर ते सगळे रिपोर्ट्स इथे अवेलेबल आहेत. त्यानंतर इथे एक्सपायरी रिमाइंडरचा ऑप्शन. इथे आता जे प्रोडक्ट्स एक्सपायर झालेत किंवा एक्सपायरीला आलेत पुढच्या 1 महिन्यामध्ये, 1 किंवा 2 महिन्यामध्ये, त्या सगळ्यांचे एक्सपायरी प्रोडक्ट्स इथे तुम्हाला बघायला मिळतात एका जागेवरती. आणि हेच तुम्हाला सेल्सच्या डॅशबोर्डवरती पण बघायला मिळतात एक साईडला. त्यानंतर इथे तुम्ही प्रोडक्टचा स्टॉक बघू शकता. इथे तुम्हाला 1 क्लिकवरती जर आतमध्ये जाऊन तुम्हाला प्रोडक्टचा स्टॉक सर्च करायची गरज नाहीये. तुम्ही इथेच प्रोडक्टचं नाव टाकलं तरी तुम्हाला इथे बघायला मिळतं. ते शो केलं की तुम्हाला त्याचे अवेलेबल स्टॉक, त्याचे बॅचेस वगैरे सगळं बघायला मिळतं एका जागेवरती. त्यानंतर कस्टमरचं स्टेटमेंट तुम्ही बघू शकता. एखाद्या कस्टमरचं तुम्हाला स्टेटमेंट बघायचं आहे तर ते पण तुम्हाला इथे बघणं शक्य आहे. इथे मी शो केलं. ज्या कस्टमरला आपण इन्व्हाइस केले त्याच कस्टमरचं तुम्हाला इथे स्टेटमेंट बघता येते. असे जे तुमच्याकडे कस्टमर अवेलेबल असतील त्या कस्टमर्सचं तुम्ही इथे बघू शकता. त्या कस्टमरचं तुम्ही इथे स्टेटमेंट बघू शकता. त्यानंतर प्रोडक्टची हिस्ट्री तुम्हाला बघायची तर प्रोडक्टची हिस्ट्री पण तुम्हाला बघता येते. एकच कॅन्डी फॉर प्रोडक्ट आपण जो परचेस करा त्याचं ट्रान्झॅक्शन बघूया की त्याचा स्टॉक तुमच्याकडे अवेलेबल किती आहे, अकाउंट क्वांटिटी अवेलेबल आहे आणि कधी परचेस केलं होतं आणि कोणाकडनं परचेस केलं होतं त्याची हिस्ट्री पण तुम्हाला इथे बघायला मिळते. अशा पद्धतीने खूप सारे छोटे मोठे फीचर्स, अशा पद्धतीने खूप सारे गरजेचे फीचर्स या सॉफ्टवेअरमध्ये दिलेले आहेत की जे वापरण्यास अतिशय सोपं आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की डेमोसाठी कॉल करा. जर तुम्हाला हा डेमो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की कॉल करा.